हिंगोली जिल्ह्यात देखील यावर्षी पावसाची टक्केवारी चिंताजनक बनली आहे। ऑगस्ट महिना संपतोय तरी सुद्धा हिंगोली जिल्ह्यामध्ये म्हणावा तसा पाऊस झालाच नाही। गेल्या महिनाभरापासून पावसानं दडी मारली आहे, त्यामुळे खरीपाची पिकं आता धोक्यात आली आहेत। शेतकऱ्यांमध्ये चिंतेचं वातावरण आहे। त्याचबरोबर जिल्ह्यातील सिद्धेश्वर आणि येलदरी धरणाच्या पाणीसाठ्यात देखील वाढ झालेली नाही, त्यामुळे सरकारनं आतापासूनच पाण्याचं नियोजन करावं अशी मागणी होतीये। दरम्यान जिल्ह्यातील धरणांच्या पाणीसाठ्याची काय परिस्थिती आहे, आढावा घेतला आमचे प्रतिनिधी समाधान कांबळे यांनी। हिंगोली जिल्ह्यामध्ये ऑगस्टच्या शेवटच्या आठवड्यात देखील समाधानकारक पाऊस झालेला नाहीये। सध्या आपण जर बघायला गेलं तर या पावसाची आकडेवारी जी आहे त्या चिंताजनक दिसून येत आहे। आपण जर बघायला गेलं तर धरणांच्या पाणी पातळीमध्ये देखील वाढ झाली नाहीये। आपण बघताय मी येलदरी धरणावर आहे आणि या धरणामध्ये केवळ 62% पाणीसाठा आहे। खरं तर हिंगोली जिल्ह्यामध्ये मागील वर्षी 108% पाऊस झाला होता, मात्र यावर्षी केवळ 60% पाऊस झालेला आहे आणि त्यामुळे कुठेतरी धरणांच्या पाणी पातळीमध्ये वाढ झालेली नाहीये। आपण बघायला गेलं तर हे येलदरी धरण आहे। येलदरी धरणामध्ये सद्यस्थितीला 62% पाऊस या पाणीसाठा आहे। त्याचबरोबर या धरणाच्या खालच्या बाजूला असलेल्या सिद्धेश्वर धरणामध्ये केवळ आणि केवळ 32% पाणीसाठा शिल्लक आहे आणि या धरणांच्या आधारावर जे आहे ते जवळपास हिंगोली असेल, परभणी जिल्ह्यातील पूर्णा शहर असेल, वसमत शहर असेल, औंढा शहर असेल, त्याचबरोबर इतर ग्रामपंचायतीच्या ज्या योजना आहेत त्यांना देखील पाणी पुरवठा केला जातो। मात्र यावर्षी धरणामध्ये जे ते पाणीसाठा जास्त नसल्याने आगामी काळात या पाणीसाठ्यावर देखील परिणाम होणार आहे, पाणी पुरवठ्यावर परिणाम होणार आहे। कुठेतरी पाणी टंचाई निर्माण होण्याची शक्यता वर्तवली जात आहे। अजूनही हिंगोलीकरांना आता मोठ्या आणि दमदार पावसाची प्रतीक्षा कायम आहे, मात्र अल निनोच्या प्रभावामुळे या सप्टेंबर महिन्यात देखील पाऊस पडणार नसल्याची शक्यता वर्तवल्याने हिंगोलीकरांमध्ये चिंतेचं वातावरण दिसून येत आहे। समाधान कांबळे, NDTV मराठी, हिंगोली।